नमस्कार, वेलकम टू द यूट्यूब चॅनल मिस्टर जे द एक्सप्लोरर. आज आपण हैदराबादपासून मेडक शहराकडे चाललेलो आहोत. मेडक हे तेलंगणातील एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण शहर आहे. हे शहर मेडक कॅथेड्रल या भव्य ऐतिहासिक चर्चमुळे प्रसिद्ध आहे, जे भारतातील सर्वात मोठ्या चर्चपैकी एक आहे. याशिवाय मेडक परिसर निसर्गरम्य दृश्य, पोचारम डॅम, वनजीवन अभयारण्य आणि पुरातन किल्ले यासाठीही ओळखला जातो. मेडक हे हैदराबाद शहरापासून अंदाजे 95 ते 100 किलोमीटर अंतरावर आहे. गाडीने प्रवास केल्यास सुमारे 2 तासांचा कालावधी लागू शकतो. रस्ता मुख्यतः चांगल्या स्थितीत असून प्रवास शहरी आणि ग्रामीण भागांचा सुंदर संगम अनुभव देतो. प्रवास म्हणजे फक्त स्थळ बदलणं नाही, तो असतो आठवणींना आकार देणारा अनुभव. आज आपण आलो आहोत एका अनोख्या प्रवासावर. इतिहास, श्रद्धा आणि निसर्ग यांचा संगम असलेला मेडक आणि पोचारम डॅमकडे. आत्ता आपण मेडक चर्चला पोहोचलेलो आहोत. इथे भरपूर प्रमाणात पार्किंगची सुविधा आहे. तर आपल्यासमोर ही भव्य गॉथिक स्टाईल इमारत बघायला मिळते आहे. मेडक कॅथेड्रल ही वास्तू चार्ल्स वॉकर प्रोस्नेट या ब्रिटिश वेसेलियन मेथॉडिस्ट मिशनरी यांच्या पुढाकाराने उभारण्यात आली आहे आणि तिचं उद्घाटन 1924 साली करण्यात आलं. ही वास्तू मेडक बिशप डायकॉसिसच्या प्रमुख उपासनास्थळ म्हणून बांधण्यात आली होती, जे आशियातील सर्वात मोठं आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाचं डायकॉसिस मानलं जातं. – 1914 साली या चर्चचं बांधकाम सुरू झालं आणि तब्बल 10 वर्ष अखंड मेहनतीनंतर 1924 मध्ये ही भव्य वास्तू पूर्ण झाली. या चर्चमध्ये इंग्लंडहून आयात केलेले रंगीत काचांच्या खिडक्या म्हणजेच स्टेन्ड ग्लास विंडोज आहेत, ज्यामध्ये येशू ख्रिस्ताच्या जीवनातील विविध प्रसंग कोरले गेले आहेत. मेडक चर्चचं टायमिंग सकाळी 6 ते संध्याकाळी 6 पर्यंत आहे आणि हे चर्च आठवड्यातले 7 दिवस चालू असते. एका वेळी सुमारे 5000 भक्त इथे प्रार्थनेसाठी सामावू शकतात. ही वास्तू जॉन ब्रॅडशॉ गॅस यांनी डिझाईन केली होती. ही भव्य वास्तू 100 फूट रुंद, 200 फूट लांब आणि 173 फूट उंच आहे. या वास्तूच्या दगडांची खाण जवळील डोंगर उतारांवरून करण्यात आली आणि स्थानिक लोकांनी या कामात सक्रिय सहभाग घेतला. मेडक कॅथेड्रल हे या परिसरातील ख्रिश्चन धर्मांच्या अस्तित्वाचे एक प्रतीक मानलं जातं. ही वास्तू दुष्काळाच्या काळात बांधली गेली, जेव्हा स्थानिकांना रोजगाराची गरज होती. त्यामुळे
या चर्चने केवळ आध्यात्मिक नाही तर सामाजिक आधारही दिला। आजही वास्तू चर्च ऑफ साऊथ इंडिया या संस्थेतील मेढक बिशपचे प्रमुख स्थान म्हणून ओळखले जाते। पोचाराम गावापासून 5 किलोमीटर, मेढकपासून 16 किलोमीटर आणि हैदराबाद शहरापासून 109 किलोमीटर अंतरावरती असलेलं पोचाराम धरण आणि वन्यजीव अभयारण्य हे तेलंगणातील मेढक जिल्ह्यातील वसलेलं आहे। हैदराबादहून एका दिवसाच्या सहलीसाठी हे एक आदर्श आणि सुंदर ठिकाण आहे, जिथे तुम्ही काही तास निसर्गाच्या सानिध्यात नक्कीच घालवू शकता। पोचारण अभयारण्याला भेट देण्यासाठीचा उत्तम काळ म्हणजे सप्टेंबर ते जानेवारी आहे आणि सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत अभयारण्य पर्यटकांसाठी खुले असते। पोचाराम धरण आणि अभयारण्य सुमारे 130 चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर पसरलेलं आहे। हे ठिकाण हैदराबादच्या निजामांचे जुने शिकारीचे मैदान होते। 1952 साली हे वन्यजीव अभयारण्य घोषित करण्यात आले। या अभयारण्याला पोचाराम तलावावरून नाव देण्यात आलं, जो ऐलर नदीवर बांधलेल्या धरणामुळे तयार झाला। ऐलर ही मंजिरा नदीची उपनदी आहे। चेक डॅम म्हणजेच सोंगड बांध पावसाळ्यात इथे सतत पाणी वाहताना दिसतं, जे फोटोशूट, विश्रांती आणि पाण्यात खेळण्यासाठी एक रमणीय जागा आहे। पोचारण अभयारण्याला भेट देण्यासाठीचा उत्तम काळ म्हणजे सप्टेंबर ते जानेवारी आहे आणि सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत अभयारण्य पर्यटकांसाठी खुले असते। तर मग मित्रांनो, कसा वाटला हा व्हिडिओ? जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर नक्की सबस्क्राईब करा। तर मग पुढच्या एक्सप्लोरेशनपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदात राहा। धन्यवाद।